काल राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा निकाल लागलेला आहे आणि भाजपमध्ये खरं तर आनंदाचं वातावरण आहे. राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष सध्या बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काल या निकालाच्या संदर्भात भाजपकडनं वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोष देखील साजरा करण्यात आलेला आहे. याच सगळ्या संदर्भात निकालाच्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे सर आहेत आपल्याबरोबर. रावसाहेब दानवेजी, भाजपचा निकाल लागला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट 1 नंबर लागला. भाजपने मोठी चमकदार कामगिरी केल्याचं बघायला पाहायला मिळतंय. काय या सगळ्या संपूर्ण विजयाचं तुम्ही विश्लेषण करता? कशा पद्धतीने तुमच्या पक्षाला आगामी राजकारणाच्या क्षितिजावरती बघता? हे बघा, लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरेची शिवसेना, शरद पवार साहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी यांनी आमच्यावर आरोप केला की यांनी मताची हेराफेरी केली आणि EVM हॅक केलेत, यांनी मताची चोरी केली, यांनी दिल्लीमध्ये सुद्धा रॅली केली. परंतु त्यानंतर आता ह्या ज्या काही निवडणुका झाल्या, ज्या निवडणुका झाल्या विधानसभा महाराष्ट्राच्या नंतर, त्यामध्ये स्पष्टपणानं या आरोपाला उत्तर मतदारांनी दिलेलं आहे. हरियाणाची निवडणूक झाली, भाजप जिंकली. बिहारची निवडणूक झाली, भाजप जिंकली. महाराष्ट्राची निवडणूक झाली, भाजप जिंकली. आणि आता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व मतदार वेगवेगळ्या कारणानं पुन्हा एकदा मतदान करणार आहेत. मग कोणी जिल्हा परिषदला करणार, कोणी महापालिकेला करणार, कोणी नगरपालिकेला, होल महाराष्ट्र मतदान करणार आहे. या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनं या आरोपाला उत्तर दिलेलं आहे की हॅक वगैरे काही नाही आहे. सरकारची कामगिरी, भाजपचं नेतृत्व, त्याच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे. 30 वर्षानंतर कोणत्या एखाद्या पक्षाला एवढं बहुमत मिळण्याची पहिली वेळ आहे आणि त्यामुळं याच्यामध्ये काही जादू नाही, काही नाही आहे. आमच्या नेतृत्वानं केलेलं काम आणि नेतृत्व लोकांना पसंत पडलं, त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी विजय झाला आणि 117 नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले. खरं तर हे सगळे तुम्ही आकडेवारी सांगताय. भाजपने इतका स्ट्राईक रेट केला, तितका स्ट्राईक रेट ठेवला, इतके नगराध्यक्ष निवडून आले. परंतु महायुतीमध्येच कुस्ती बघायला मिळते का? कारण की सातत्यानं जिथं जिथं भाजपचा नगराध्यक्ष उभा होता त्या ठिकाणी 50हून अधिक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने देखील आपला नगराध्यक्ष उतरवलेला होता. खरं तर ही सगळी निवडणूक विरोधकांची नव्हती, तर सत्ताधाऱ्यांमध्येच कुठेतरी भांडणाची सगळी निवडणूक होती, असं तुम्हाला वाटत नाही का? आणि आगामी काळात ही भांडणं तुमची जी काही जुगलबंदी आहे निवडणुकीची, ही मोठी होऊन तुमची युती तुटेल असं तुम्हाला वाटत नाही का? मला असं वाटतं की ही काही पहिली निवडणूक नाही अशा प्रकारची. आमचे पक्ष वेगळे आहेत आणि जेव्हा काही वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येतात तेव्हा काही गोष्टी बाजूला ठेवून एक किमान कार्यक्रम बनवतात आणि त्या कार्यक्रमावर एक येत असतात. पण आमच्या पक्षानं स्वबळावर निवडणूक लढवली, काही ठिकाणी आम्ही युतीत निवडणूक लढवली. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे एकत्र असताना बिहारमध्ये ते बी एकमेकांच्या विरुद्ध लढले. आम्ही वेगळे पक्ष आहेत, आम्ही एक नाही आहेत, आम्ही पक्ष वेगळे आहेत आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे एकत्र लढलं पाहिजे. पण ज्या ठिकाणी एकत्र येऊ शकत नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढत केली पाहिजे आणि मैत्रीपूर्ण लढतीत जो कोणी निवडून येईल, ज्याची काही संख्याबळ जास्त असेल तो अध्यक्ष होईल, हे आमचं ठरलेलं आहे. पण राज्यामध्ये साधारणतः एकत्र येऊन निवडणुका लढवा अशा प्रकारचा आमचा निर्णय झाला होता. परंतु प्रत्येक पक्षानं त्या जिल्ह्यावर जबाबदारी सोपवली होती. जिल्ह्यात निर्णय करायचा, जिल्हे बसलेत. काही ठिकाणी एकत्र लढलो, काही ठिकाणी वेगळे लढलो, त्यात नवीन काही नाही आहे, हा वाद नाही आहे. निवडणूक म्हणलं की काय होतं असतं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं या निवडणुकीचा परिणाम राज्यातल्या भांडणावर काही होईल याचं नाही आहे, भांडण वगैरे काही नाही आहे. आमचे तिन्ही नेते मोदीजीच्या नेतृत्वामध्ये काम करतात आणि याला आम्ही भांडण समजत नाही.
ही निवडणूक रणनीती आहे. आपल्या आपल्या परिणामी निवडणूक लढलो. परंतु तुम्ही रणनीती आहे म्हणताय. खरं तर नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा सामना संपूर्ण कोकणात रंगलेला पाहायला मिळालेला होता. नितेश राणे भाजपचे स्वतः मंत्री आहेत, निलेश राणे शिवसेनेचे आमदार आहेत मालवणमधून. मालवण नगर परिषदेची खास करून चर्चा होती. त्या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष बसतो. त्याच्यानंतर कणकवली नगर परिषदेची निवडणूक होते, तिथे देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष बसतो. स्वतः निलेश राणेंनी कॅश बॉम्ब पकडला, घरी जाऊन तोही भाजपच्या कार्यकर्त्याच्या. अशा पद्धतीने ही टोकाची निवडणूक कुठेतरी गेली. तुम्हाला असं वाटत नाही का? याला आम्ही काही असं समजत नाही. प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार निवडून यावा असं वाटतंय. नितेश राणे आणि निलेश राणे दोन पक्षाचे दोन आहेत. आणि मला असं वाटतं त्यांनी जे दोघांनी भूमिका बजावली ती अत्यंत योग्य भूमिका होती. ते दोघं जरी बंधू असले तरी त्यांनी एकमेकाला मदत केली नाही, हे त्यांनी त्यांची राखलेली आहे. नसता कधी कधी एका घरातले दोन जण वेगवेगळ्या पक्षात असले तर आपसात युती करत असतात. त्यांनी त्यांची भूमिका बरोबर बजावली. नितेशनं नितेशची भूमिका बजावली, यांची आता मताचं विभाजन अशा याच्यातून ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी असे प्रकार झाले. त्या ठिकाणी कोण निवडून आलं? शिवसेना निवडून आली. त्या दोन आमच्या पक्षाच्या मतविभाजनीचा तो परिणाम आहे. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की निलेशने स्वतःची भूमिका निभावली, नितेश राणेंनी स्वतःची भूमिका निभावली, परंतु खरं तर रवींद्र चव्हाण तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे. ते म्हणतात आहेत की मोठ्या राणेंनी जर नारायण राणेंनी जर काम केलं असतं भाजपचं तर कणकवली नगर परिषदेमध्ये सत्ता आली असती. नारायण राणे कुठेही या निवडणुकीमध्ये दिसले नाही, दोन्ही मुलांच्या भांडणामुळे. पण मला असं वाटतं की त्यांची भूमिका योग्यच होती. नारायण राणेची जी भूमिका होती ती भूमिका योग्य होती आणि चव्हाण साहेबांची प्रतिक्रिया दिली ती पण योग्यच होती. परंतु मग कोण चुकलं? कोणीच नाही. मतविभाजनीचा फायदा तिसऱ्याला भेटला. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताय तुम्ही. भोकरदनमध्ये तुम्ही तिथे स्थानिक नेते आहात. भोकरदन नगर परिषदेची निवडणूक तुमच्या हातातून निसटली असं तुम्हाला वाटत नाही का? तिथे तुमच्या पक्षाला पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नगराध्यक्ष भोकरदन नगर परिषदेवरती बसला. स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मताच्या विभाजनीमध्ये फक्त एकदा आमचा नगराध्यक्ष आला होता 76 वर्षामध्ये. आम्ही भोकरदन नगरपालिकेची निवडणूक कधीच जिंकलेली नाही. कारण त्या ठिकाणचं जे सामाजिक समीकरण आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. 10-10, 12-12 एका विशिष्ट समाजाचे लोक त्या ठिकाणी निवडून येतात. पक्ष कोणताही असो ते एकत्र येतात. पण आत्तापर्यंत सत्ता काँग्रेसची राहिलेली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भाजपला 2 आणि 3 आणि 4 जागेच्या पुढे आम्ही कधीच गेलो नाही. यावेळेस आम्ही 9 जागा जिंकल्यात त्या ठिकाणी. आणि जी काँग्रेस आत्तापर्यंत सत्तेत होती ती फक्त 3 जागेवर अडकली. मला असं वाटतं की नगराध्यक्ष आमचा आला नाही, कारण त्या ठिकाणी एक जो उमेदवार दिला गेला राष्ट्रवादीकडून तो एका विशिष्ट समाजाचा दिला गेला. 20,000 मतदानामध्ये 11,000 मतं त्यांचे आहेत आणि सारा समाज एकवटला आणि आपला माणूस निवडून द्यायचा असं चित्र उभं केलं. त्यामुळं काँग्रेस 3ऱ्या नंबरवर फेकल्या गेली. 2च माणसं निवडून आलेत काँग्रेसचे. भारतीय जनता पार्टीचे 9 लोक निवडून आले आणि राष्ट्रवादीचे सुद्धा 9 लोक निवडून आले. अध्यक्ष पराभूत होण्याचं कारण आहे की त्या ठिकाणचं सामाजिक समीकरण मी सांगितलं त्या पद्धतीचं आहे. खरं तर तुम्ही म्हणतायत की सामाजिक समीकरणं तिथंची वेगळी आहेत. तुम्हाला आत्तापर्यंतचं घवघवीत चांगलं यश आत्तापर्यंतच्या भोकरदन नगर परिषदेमध्ये मिळालेलं तुम्ही म्हणता. तुमच्या मतदारसंघाच्याच बाजूला सिल्लोड मतदारसंघ आहेत. सिल्लोडचे आमदार आहेत अब्दुल सत्तार. ते मात्र तुमच्यावरती सातत्यानं टीका करतात. ते म्हणतात भोकरदनच्या जनतेने तुम्हाला धडा शिकवला आहे. भोकरदनची आणि फुलंब्रीची माणसं माझ्या सिल्लोडमध्ये येऊन माझ्या विरोधात प्रचार करत होती म्हणून. भोकरदनमध्ये फक्त नगरपालिका, शुगर फॅक्टरी आमच्या ताब्यात, मार्केट कमिटी आमच्या ताब्यात, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा डायरेक्टर आमच्या ताब्यात, आत्तापर्यंत खासदार आमचा, आमदार आमचा, 125 ग्रामपंचायतीमध्ये 110 ग्रामपंचायती आमच्या, सोसायट्यामध्ये जवळपास 90% सोसायट्या आमच्या, 35 वर्षापासून 35 वर्षापासून मार्केट कमिटी आमच्या ताब्यात, 35 वर्षापासून पंचायत समिती आमच्या ताब्यात,
मग जर आमच्यापेक्षा त्यांची ताकद जास्त आहे, मग ह्या संस्था का नाही करत ते? ह्या तर सगळ्या संस्था आमच्या ताब्यात आहे. या एका गावातलं सामाजिक समीकरण बिघडलेलं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी आम्ही जिंकू शकत नाही, ही त्याच्यातलं एक कारण आहे. एक दुसरी गोष्ट जी तुम्ही आता सांगितलं, सिल्लोडला काय झालं म्हणलं तुम्ही? सिल्लोडचे आमदार आहेत अर्थातच अब्दुल सत्तार, तुमच्या महायुतीच्यातल्या मित्रपक्षातले आहेत की तुमच्यावरती सातत्यानं टीका का करतात एवढे? हे बघा, अब्दुल सत्तार किती बोंबलले तर त्यांच्या बोलल्यावर माझं एकही मत कमी होत नाही. ते ना मत घालू शकत, ते ना मत देऊ शकत शिल्लोडला. हे बघा, शिल्लोडची आकडेवारी माझ्याजवळ तुम्हाला दाखवतो मी. त्यांना नगराध्यक्ष जे त्यांचा निवडून आला आणि मागच्या काळामध्ये जी काही विधानसभेची निवडणूक झाली, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एका गावात अब्दुल सत्तारला मतं किती पडले बघा. हे त्यांच्या समाजाचे गाव आहेत. सिल्लोड शहर, सुरेश बनकरला मतं पडली 1462, त्यांना मतं पडली 27,761. सिल्लोड शहरात कसं त्यांचा नगराध्यक्ष निवडून येणार नाही? हे सगळे जावाई, मामा, भाषे, पाहुणे, रावळे सगळे त्या सिल्लोडमध्ये आणून घातले आणि बनावट मतदार नोंदवले गेले. आम्ही रोज बोलतो की अरे बनावट मतदार त्यांनी नोंदवले गेलेत. त्यांनी एक एक माणूस 4-4 ठिकाणी मतदान करतो आहे. आणि जर समजा 27,000 मतं जर त्यांना एका गावात लीड मिळती विधानसभेला आणि आमच्या माणसाला 1,462 मतं पडते, 17,000 मताची लीड त्यांना मिळाली तिथं. दुसरं गाव आहे अजिंठा, 2,004 मतं आम्हाला आणि 8,271 त्यांना, 6,267 लीड त्याला. नाणेगावला 82 मतं आम्हाला आणि 2225 त्याला. जंजाळ्याला 8 मतं आम्हाला, 838 मतं त्याला. बोरगाव सारोनीला 170 मतं आम्हाला, 2887 मतं त्यांना. हे सामाजिक समीकरणाचा परिणाम आहे. हा बहादुरकी नाही आहे त्यांची. आणि हे परिणाम जर तुम्हाला पाहायचा असेल तर मी तुम्हाला दाखवतो. हे मतदार जे नोंदवलेत त्यांनी, हे बघा, हा माणूस पहा, याचं नाव आहे देशमुख अब्दुल सगीर. हा माणूस, याचा फोटो बघा कसा येतो. आणि याच माणसाला त्यांनी सिल्लोडमध्ये मतदार नोंदवलं. फक्त फोटो बदलला, नावात जगलरी केली. इथं देशमुख अब्दुल सगीर आहे, इथं काय केलं? अब्दुल हमीद देशमुख. माणूस तोच आहे, घराचा नंबर नाही आहे. हे एक नाही, हे सारे तेच आहेत माझ्याजवळ. हे सारे मतदार ते आहेत. हे मुलगा, या मुलाचा फोटो बघा. हे काय, याचं नाव आहे शेख रहीम शेख शफीक. फोटो बघा. आणि याचा फोटो बघा काय येतो. हे फोटो बघा. याच्या घराचा नंबरच नाही आहे, घर क्रमांकच नाही याला, याचा पत्ता बी नाही कुठे येतो. हे यादीतले काढलेत मी. आशेष भोकरदनमधले 2300 मतं एका सिल्लोडमध्ये नेऊन घातले. कशी लीड मिळणार नाही होता याला? खुले जरा मतदान होऊ द्या, येऊ द्या समोर. जो माणूस म्हणतो की मी त्यांना पाडलं, अरे पडता पडता वाचले ना. 2200 मतं निवडून आले, ते बी जगलेरी करून निवडून आले. सुरेश बनकर डिक्लेअर केलं यांना. रिटर्निंग ऑफिसर कोण होता ते बी पहा जरा, त्याला बी तपासलं पाहिजे तो कोण होता. तो बी गोल टोपीवाला होता. गोल टोपीवाले असे निर्णय द्यायला लागल्यावर लांब्या टोपीवाला कसा निवडून मला सांगा बरं तुम्ही. त्याच्यामुळं त्यांनी फुशारकी मारू नये. ते जे जिंकतात ते या गोल टोपीवर जिंकतात फक्त, बाकी जिंकण्याचं दुसरं काही कारण नाही. परंतु हे तुम्ही सगळी जी काही बनावट मतदार यादी दाखवताय, ही सगळी नोंदणी वगैरे झालेली आहे, ही कधीची नोंदणी आहे? कारण ही पार 3 निवडणुकापासून चालू आहे. आज थोडी ती 3 निवडणुकापासून चालू आहे. उद्धव ठाकरेच्या सेनेत असताना बी त्यांनी हे घोळ केलेत. तुम्ही याची निवडणूक आयोगात तक्रार वगैरे केली? हे तक्रार केली, आम्ही पुन्हा करू, ते करू दुरुस्ती. आता SIR आलंच आहे, SIRमध्ये सगळं निघालते. आणि फुलंब्रीचं काय सांगता तुम्ही? फुलंब्रीमध्ये त्यांनी पराभव केला आमचा. हे फुलंब्री ग्रामपंचायत होती, त्या टायमाला पाणीवाडी फुलंब्रीत होतं. पण ज्या टायमाला नगरपालिका अस्तित्वात आली फुलंब्रीची, त्या टायमाला फुलंब्रीजवळ असलं गाव एक पाणीवाडी गाव आहे. त्या पाणीवाडीसुद्धा ग्रामपंचायत अस्तित्वात आली. पण सत्तेचा दुरुपयोग करून उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना, हे त्या काळात मंत्री असताना, 1600 मताचं एकाच समाजाचं गाव आहे, 1600 मताचं एकाच समाजाचं गाव आहे. ती ग्रामपंचायत अस्तित्वात आली असताना सुद्धा ती ग्रामपंचायत मर्ज केली फुलंब्रीमध्ये आणि 1600 मतं एका विशिष्ट समाजाचे फुलंब्रीमध्ये टाकले. आणि
त्यामुळं आमचा तेवढ्याच मतानं पराभव झाला फुलंब्रीमध्ये. ते काय सांगतात, खुलताबादमध्ये पराभव केला, फुलंब्रीमध्ये पराभव केला, भोकरदनमध्ये पराभव केला. अरे पराभव करणारे गावं कोणते ते पहा ना. ते काय एका विशिष्ट समाजाचा प्रतिनिधित्व करते का? ते तर सगळ्यांचा प्रतिनिधित्व केलं पाहिजे त्यांना. बाकीच्या गावाचं का सांगत नाहीत ते? त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. सिल्लोड शहर हे त्यांना मी अनेक वेळेस म्हणलं, त्यांनी पाकिस्तानचं स्वरूप दिलं त्या सिल्लोड शहराला. सारे आणून भरलेत पाहुणे रावळे, सारे आजूबाजूच्या गावाचे गोलटोप्यावाले आणून भरलेत. आणि 27,000ची लीड, 27,000ची लीड एका माणसाला एका गावात. महाराष्ट्रात तरी आहे का असं? आणि मग काही लोक आमचे बी टाळ्या वाजवायला आहेत त्याच्यात. पण जे खाली टाळ्या वाजवलं ना, त्यानं विधानसभेत टाळ्या वाजवल्या नुसत्या, मतदान नाही केलं त्याला. ही स्थिती जिल्हा परिषद पंचायत समितीला राहत नाही. मग ते भोकरदनला पाडलं. आणि पाडलं काय? मताचा पाहा ना, 11,000 तुम्ही, 9,000 आम्ही. हे तर गणित आहे का नाही? आणि त्याच्यामुळं पराभव झाला अध्यक्षाला. पण 9 माणसं माझे बी आहे, 9 माणसं त्यांचे बी निवडून आलेत. खरं तर मग तुम्ही एकीकडे म्हणतात आहेत की निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्ये घोळ नाही, वाढीव मतदार नाही आहेत कोणत्याही पद्धतीने. तुम्ही स्वतः हे सगळी जी काही कागदपत्र दाखवताय त्याप्रमाणे जवळपास 2-3 हजार मतदान तुमच्या भागातली दुसऱ्या मतदार भागातले 3 आहेत. सारं मतदान 15,000 आहेत. नाक्यात वरुड, काजी वरुड, संभाजीनगर जिल्ह्यातलं, तिथले बी माणसं आहेत त्याच्यात. आता सगळे तुम्हाला एवढं रेकॉर्ड मी मुंबईला थोडं आणला, तर आपण मुलाखत मुंबईत करतो एका दिवशी. या माझ्याकडे मुलाखतीला, मी यादी देतो तुम्हाला कुठले टाकले नावं. तर आम्ही निवडणूक आयोगाकडे देणार आहेत ते. आता ही सगळी हिंमत कुठून आली एवढे बोगस मतदार नोंद? असं आहे, काँग्रेस आलं की काँग्रेसमध्ये जायचं, काँग्रेसचं सरकार आलं की काँग्रेसमध्ये जायचं, सेनेचं आलं की सेनेत जायचं, शिंदेसाहेब आलं की शिंदेसाहेबात जायचं, सरकारच्या सोबत राहायचं. परंतु हा सगळा फसवणुकीचा डाव तुम्ही आत्ता उघडकीस आणताय. हा तुम्हाला गेल्या 2 विधानसभेपासून माहिती. पाणीवाढीसाठी आम्ही अनेक डेलिकेशन नेले. मुख्यमंत्री त्यांचे होते. काय करायचं? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या टायमाला, सत्ता होती. आणि त्यावेळेस मजबूर सरकार होतं, मजबूत नव्हतं. त्या टायमाला सगळ्यांना असं वाटे की आता सरकार चालवायचं आपल्याला, आमदाराच्या विरुद्ध कशाला काही करत बसायचं. पहिली तर राक्षसी वृत्ती आहे. तुम्हाला आत्ताच नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतका त्रास देतात आहेत, अर्थात महानगरपालिकेच्या निवडणुका देखील आता येऊ घातल्या. आम्ही त्रास समजत नाही. आम्ही अनेक दिवसापासून संघर्ष करतोय. याला आम्ही त्रास समजत नाही. हा संघर्ष चालू राहणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका देखील येऊ घातल्या आहेत. मग जालना महानगरपालिका असेल, संभाजीनगरची महानगरपालिका निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये भाजपला शिवसेना कॉपरेट करेल असं तुम्हाला वाटतं का? हा वाद शिवसेनेचा नामचा नाही आहे. हा वाद या कारणामुळे मी जे दाखवतो तुम्हाला की 1600 मताचे गावं एका विशिष्ट समाजाचे आमच्यात आणून घालणे, आणि आपले सगळे नातेवाईक, पाहुणे रावळे आणि शेजारचे ह्या समाजाचे लोक ते एका गावात आणून घालणे, आणि त्याच्यामुळं ही शिरजोरपणा आहे त्यांचा. वाद आमचा आणि पक्षाचा नाही आहे, एका विशिष्ट व्यक्तीशी आमचा वाद आहे. आणि तो तुम्ही धोरणात्मक वाद आहे आमचा त्यांचं वैयक्तिक भांडण नाही आहे. असं काही वाद घालतो आम्ही दोघं असंही नाही आहे. परंतु तुम्हाला वाटतं का मग महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला म्हणजे व्यवस्थित पद्धतीने महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढवणार आहात? महायुतीमध्ये आमच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. आमच्या नेतृत्वाचं स्पष्ट आम्हाला सांगणं आहे की तुम्ही बसा, एकत्र युती करा. आणि आम्ही बसून आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सन्मानपूर्वक युती दिली तर आम्ही त्यांच्याशी युती करायला आम्ही सकारात्मक आहे. सन्मानपूर्वक युती नाही झाली तर स्वबळ भाजपचा कायम असेल का? कारण सन्मानपूर्वक युती झाली तर काय होईल तुम्ही सांगा? सन्मानपूर्वक युती झाली तर काय होईल? स्वबळ भाजप करणार का? मी काय विचारलं तुम्हाला? भाजप काढणार आहे का? भाजप स्वबळाची तयारी. तोंडून काढायचं आहे तुम्ही सांगा ना. नाही, भाजप स्वबळाची तयारी. हे बघा, भाजप त्यांच्यासोबत बसणार आहे, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. सन्मानपूर्वक युतीला आम्ही तयार आहे. खरं तर पण सातत्यानं जालना महानगरपालिकेमध्ये देखील जे काही आमदार आहेत शिवसेनेचे, ते देखील म्हणतात आहेत की शिवसेनेने संपूर्ण तयारी केली आहे, शिवसेना मोठा भाऊ आहे म्हणून. असं आहे, मी एक लोकप्रतिनिधी आहे. मी 35 वर्ष आमदार खासदार राहिलो. आमचा बी एक मतदार आहे. तो सारा मतदार आमच्याकडे बघतो. बोलताना आम्ही तोलून मोजून बोललं पाहिजे. आम्ही रोज काय बोलतो आमच्याकडे लोकांचं लक्ष आहे.
कधी म्हणायचं युती करा, कधी आमच्या विरुद्ध बोलायचं, कधी उलटं बोलायचं, काही संबंध नाही ना. ज्या टायमाला आमची युती फिसकडेल तेव्हा तुम्ही बोला, काय बोलायचं तर काय आरोप करायचे करा आमच्यावर. पण जेव्हा युतीलाच बसायचं आहे, अजून युतीलाच बसलो नाही आहे आणि युतीला बसण्या अगोदर तुम्ही महापौर डिक्लेअर करून टाकला तुमच्या पक्षाचा. युती करायची केव्हा? एक पत्र द्यायला युती होत नसते. युती करायची असेल तर एकदा वार्ड रचना झाली पाहिजे, वार्डाचं रिझर्वेशन सुटलं पाहिजे, महापौराचं रिझर्वेशन झालं पाहिजे, आपल्या आपल्या पक्षानं आपल्या उमेदवारच्या फॉर्म बनवले पाहिजे, त्याच्या मुलाखती घेतल्या पाहिजे, त्याची स्क्रुटनी केली पाहिजे, मग युतीला बसलं पाहिजे. पत्र दिलं म्हणजे काही युती झाली का? पण त्याच्या अगोदरच आमच्यावर आरोप प्रत्यारोप चालले. मला असं वाटतं याचा परिणाम आमच्यावर होणार नाही, मतदार सुज्ञ आहे. जालना शहरातला आणि जिल्ह्यातले लोक विकासाला मतं देणारे लोक आहेत आणि त्यामुळं ही नगरपालिका आम्ही युतीत लढली तर लोक युतीला मतदान देतील, वेगळी लढली तर लोक विचार करतील की या शहराचा विकास कोण करू शकतं म्हणून. परंतु सातत्यानं ज्या पद्धतीनं शिवसेनेचा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप विरुद्ध शिवसेना ज्या ज्या ठिकाणी झाली आहे त्या ठिकाणी शिवसेनेची सरशी पाहायला मिळालेली आहे भाजपच्या समोर. मग ह्या सगळ्या गोष्टीला कसं बघता? ह्याच गोष्टीमुळे शिवसेनेचं बार्गेनिंग पॉवर वाढलंय का युतीतलं? हे बघा, जनमताचा कौल आहे. ज्या ठिकाणी त्यांना जनमत मिळालं 53 ठिकाणी मिळालं तर त्यांनी जिंकलेत. ते काय आम्ही म्हणत नाही की ते का जिंकले म्हणून, तर त्यांचं हे. अरे मी आता दिल्लीला एक दिवस मुलाखत दिली, त्या दिवशी एका मुलाखतीत मला तुमच्यासारख्याने प्रश्न विचारला. मी त्या दिवशी सांगितलं की उद्धव ठाकरे साहेबाची सेना आणि शरद पवार साहेबाचं राष्ट्रवादी याच निवडणुकीपुरते दोन्ही पक्ष आहे. या निवडणुका झाल्याच्या नंतर त्यांना जनमताचा कौल मिळणार नाही. त्यांच्यासोबत आज असलेले कार्यकर्ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातील, हे पक्ष शिल्लक राहणार नाही. माझ्यावर काही त्यांच्या पक्षात लोकांनी टीका केली. आज काय स्थिती आहे? उद्धव ठाकरेचे आले 9 आणि शरद पवारचे आले 7. एवढ्या साऱ्या महाराष्ट्रात 9 आणि 7 एकेकाळी मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण याचा वाद करणारे माणसं 117 वाल्याचा मुकाबला कसे करतील? आणि याचा परिणाम आता महापालिकेवर होईल ना. आणि महापालिकेत जर असा सपाटून मार खाल्ला तर कार्यकर्त्याला आपलं आपलं भविष्य असतं की आता इथं राहिलं तर माझं काय होईल, किंवा मी जर दुसऱ्या ठिकाणी गेलो तर माझं काय होईल. प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं भविष्य असतं. मी तुला आता पुन्हा एकदा सांगतो, या दोन्ही पक्षाचं भविष्य अंधारात आहे. या निवडणुकीनंतर महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या हे दोन्ही पक्ष अस्तित्वात राहणार नाही. खरं तर रावसाहेब दानवेजी, तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते अनेक ज्येष्ठ नेते भाजपमध्ये आहेत. सुधीर मुनगंटीवार यांचा तुमच्यासोबत अनेक सहवास लाभला आहे. तुम्ही एकत्रित राज्यामध्ये अनेक वेळा ठिकठिकाणी कामंसुद्धा केली आहेत. सुधीर मुनगंटीवारांची नाराजी आहे का? कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा रिझल्ट पार पडला त्याच्यानंतर ते म्हणतात की भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये भाजपने मंत्रिपदाचं प्रतिनिधित्व न दिल्यामुळे कुठेतरी फटका जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बसलाय. मला मंत्रिपद दिलं नाही असं ते थेट म्हणतात. नाही, मला मंत्रिपद न दिल्याचा रोष नाही आहे त्यांचं असं मत आहे की जर मी मंत्री असतो तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त यश आम्हाला त्या भागात मिळू शकलं असतं. मला मंत्री का केलं नाही म्हणून मी रागावलेलो आहे असं भाऊ म्हणले नाही. भाऊचं मत आहे की जर मी एवढे वर्ष पक्षात काम करतो, राज्याचा अध्यक्ष राहिलो आणि कदाचित मी मंत्री असलो त्या ठिकाणी प्रभाव टाकू शकलो असतो, तो नव्हतो म्हणून तो प्रभाव माझा पडला नाही, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी कोणावर रोष व्यक्त नाही केला. खरं तर पण त्यांनी काल जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर स्टेटमेंट त्यांनी लगेच दुसरं दिलेलं आहे. ते म्हणतात की मला काही ताकदीची गरज नाही आहे असं देखील ते स्वतःहून समोर येऊन म्हणतात. अशा 2 वेगवेगळ्या स्टेटमेंटमध्ये माझ्यात ताकद नाही. त्या नेत्याने असं म्हणावं की माझ्यात ताकद नाही. कोणी नेता असं म्हणलं? मी पण माझ्यात पण ताकद आहे. कोण नेता असं म्हणतो की माझ्यात ताकद नाही? ते म्हणलेत की माझ्यात ताकद आहे. मग यात चूक काय? तर जाता जाता एक शेवटचाच प्रश्न आहे. रावसाहेब दानवे अनेक पदांवरती वेगवेगळी सक्रिय राजकारणात एवढी वर्ष घालवली आहेत तुम्ही. 30-40 वर्ष सरपंचापासून ते राज्याचे केंद्राचे मंत्री असा सगळा तुमचा प्रवास झालेला आहे. राजकारणातला कमबॅक तुमचं कसं असणार पुन्हा? असे मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे. 32 वर्ष मी विरोधी पक्षात काढले. ज्या काळात आमच्या पक्षाला जनाधार नव्हता त्या काळात मी पक्षात आलो. तेव्हा मला माहीत नव्हतं की मी गावचा सरपंच होईल.
मला माहीत नव्हतं मी पंचायत समितीचा सभापती होईल. मला माहीत नव्हतं की मी कारखान्याचा चेअरमन होईन. मला माहीत नव्हतं मी DCC बँकेचा चेअरमन होईन. मला माहीत नव्हतं मी मार्केट कमिटी चेअरमन होईन. मला माहीत नव्हतं मी आमदार होईन. मला माहीत नव्हतं मी खासदार होईन. मला माहीत नव्हतं मी केंद्रात 2दा मंत्री होईन. आणि मला हेही माहीत नव्हतं की मी राज्याचा अध्यक्ष होईन. काम करत गेलो, पक्षाने मला मदत करत गेला. पक्ष काम करत गेलो. आत्ताही मी काम करतो आहे आणि भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. मी कोण्या पदासाठी काम नाही करत. खरं तर पण तुमची दोन्ही मुलं वेगवेगळ्या पक्षातून आता आमदार आहेत. तुमची मुलगी शिवसेनेमधनं आमदार आहेत, तर तुमचा मुलगा भाजपमधनं आमदार आहे. परंतु तुम्ही अर्थात तुम्ही कॅबिनेट मंत्री होता स्वतः गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. संपूर्ण 5 वर्ष तुम्ही कॅबिनेट मंत्रीपद तुम्ही घेतलं. परंतु आत्ता अशी का वेळ झाली की तुम्ही निवडणूक हरला, परंतु आत्तापर्यंत 1-1.5 वर्ष झालं तुमचं कमबॅक होत नाही आहे? अरे असं समजणाऱ्यापैकी मी नाही. कमबॅक लगेच होतं असं बी नाही. ही भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याला कोणत्या स्थानी ठेवायचं याची जाणीव नेतृत्वाला आहे. आणि मला असं वाटतं की नेतृत्व या विषयाचा विचार वेळेवर करत असतं. मागून भेटत नसतं भाजपमध्ये. भाजप कार्यकर्त्याची विचार करणारी पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे. ही परिवाराची पार्टी नाही आहे. कार्यकर्त्याचा एक परिवार आहे. काँग्रेस ही परिवाराची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे. परिवाराची पार्टी आणि परिवार याच्यामधला फरक समजून घ्या. त्यामुळं आम्हाला कमबॅक स्वतः करण्याची काही गरज नाही. पक्ष खुद आमचा विचार करत असतो. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी इतका बातचीत केली त्याबद्दल. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रिझल्ट जाहीर झालेले आहेत. भाजप सगळ्यात मोठा पक्ष राज्यभरात उभरताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्याच्यानंतर रावसाहेब दानवे यांनी अनेक गौप्यस्फोटसुद्धा केले की खरं तर सिल्लोड या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 15,000हून अधिक दुबार मतदार आहेत आणि बोगस वोटर्स आहेत. त्या बोगस वोटर्सच्याच संपूर्ण ताकदीनं आत्तापर्यंत तिथचे आमदार जे आहेत ते निवडून येतात, अशा पद्धतीचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. आणि त्या सगळ्या संदर्भात आता निवडणूक आयोगात या सगळ्या बोगस मतदारांच्या संदर्भात देखील ते तक्रार करणार आहेत. या सगळ्या संदर्भात पुढे काय वक्तव्य महायुतीतल्या त्याच आमदारांकडनं येणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.